भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिक मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं नाशिक रोड बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतलाय. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक रोड बस स्थानकातील पोलीस चौकीजवळ सापळा रचला. यावेळी मोहम्मद साकिब मुल्ला वय 22 वर्ष आणि नाहिदा बादशाह मुल्ला वय 21 या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र नसल्याचं आढळून आलंय. तसंच त्यांनी बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करीत आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. काय त्यांचं हे आहे पाठवून आणि ते नाशिकला राहतात की कुठे राहतात? काल रोजी नाशिक शहर येथे काल रोजी क्राईम ब्रँच दोनच्या पथकाला माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक ते पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पथकाचे श्री तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन सापळा लावला. त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतली. त्यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे पुरावे सापडले. या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की ही व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये येऊन त्यांच्याकडे जात आहेत. यावरून त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. सर, मूळचे राहणारे कुठले होते, इथे कशासाठी आले होते? हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत. बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतं. ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले त्याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. नाशिकमध्ये कुठे राहिले होते, कोणाकडे? त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतं. बाय ट्रेन ते नाशिक रोडपर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते. त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं. नंतर नाशिकमध्ये येतानाच त्यांना माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत. त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात केलं. सर, त्यांची नावं काय? त्यांची नावं जी आहेत, मोहम्मद साकिब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि तिच्यासोबत महिला होती, तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला. तर कोणी मीडिएटर वगैरे आहेत त्यांना इथं आणण्यामध्ये? सध्या स्थितीमध्ये अजून तसं काही स्पष्ट नाही. तपासामध्ये सर्व स्पष्ट होतं. सर, नाशिक रोड पोलिसांनी पण एक कारवाई केली होती, वेषांतर करून काही आरोपींना चोरीच्या घटनेत आरोपींना पकडण्याने. काय आहे? त्यावेळी स्वतंत्र त्यांनी प्रयत्न केले. सर, 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हे बांगलादेशी पकडले, तर त्याचं काही कनेक्शन समोर येतं? प्रथमदर्शनी असं काही दिसत नाही. हे नॉर्मल जे बऱ्याचदा आपण लोक उपजीविकेसाठी किंवा कामासाठी येतात त्या प्रकारचं आतापर्यंत दिसत नाही. तरी आपण त्यामध्ये तपास केला पाहिजे. हिंदी छोटा मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.